आज आम्ही सर्व फॅमिली मिळून गेलो होतो सिटी पार्क कल्याण येथे फिरायला। तर त्याच्यामध्ये आम्ही किती मज्जा केली हे श्लोक तुम्हाला सांगेल। सांग, किती मज्जा केली तू? नाही केली? हे बघा, आम्ही ट्रेन मध्ये बसलोय, त्यानंतर आम्ही थार गाडीमध्ये बसलोय, खूप सारी मज्जा केली। अगदी चक्कर येईपर्यंत ट्रेनचा प्रवास केला। 50 रुपये तिकीट होतं। 1.5 वर्षाच्या मुलाला म्हणजे 1 वर्षाच्या मुलाला तिकीट नसतं, त्यामुळे 50 असे 3 जणांचे आमचे 150 रुपये गेलेले आहे, आदर्शचे, त्यांच्या पप्पाचे आणि माझे। तर अशापैकी आम्ही छान असं फिरलो, एन्जॉय केला। गार्डनमध्ये खूप लोक आलेली होती, म्हणजे सायकलिंग पण करता येते तिथे, फिरता पण येतं, काही नाश्ता वगैरे पण हा भेटतो तिथे, खेळण्यासाठी खूप सारी ॲक्टिव्हिटी आहे। त्याचा पण मी एक छानसा छोटूसा व्हिडिओ घेऊन येणार आहे। इथे बघू शकता श्लोक कसं टुन्नुक टुन्नुक चालतोय। त्यानंतर ही थार गाडी, याची पण प्राईस मे बी 50-100 रुपये होती। तर बघू शकता किती सारी पब्लिक आहे, खूप मुलं एन्जॉय करतात तिथे आल्यानंतर, आणि आपले 3-4 तास कुठे जातात तेच समजत नाही। त्यामुळे आम्ही मंथली एकदा इथे पण येतो। तर असंच आम्ही दादूला श्लोकला कुठे कुठे फिरायला नेतो हे तुम्हाला असेच व्लॉग टाकून सांगत जाऊ। तिथे काय काय असतं फिरायला, किती छान छान ठिकाणं असतात हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। दादूच्या श्लोकच्या अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दादूचे श्लोकचे असे छान छान व्हिडिओ, क्यूट व्हिडिओ बघायला मिळतील। शॉर्ट्स पण मी रोज अपलोड करत असते त्यांचे 1-2। तर व्हॉइस ओव्हर मी देते, पण किड्स व्हॉइसमध्ये देते। याचं कारण म्हणजे स्वतःचा व्हॉइस इतका म्हणजे लहान मुलांच्या व्हिडिओसाठी चांगला वाटत नाही, त्यामुळे असंच मी किड्स व्हॉइस दिला, जेणेकरून मुलं पण बघतात, त्यांना पण बघायला भारी वाटतं। आणि जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला पण तिथे फिरायला खूप एन्जॉय येणार आहे। त्यामुळे कल्याणला जर राहत असाल तर वेस्ट साईडला जे सिटी पार्क आहे तिथे एकदा तरी व्हिजिट करा, आणि एकदा जरी व्हिजिट केली असेल तर पुन्हा करा। दर महिन्यातून एकदा तिथे मुलांना घेऊन जा, कारण फ्रेश वाटतं आणि चांगलं ठिकाण आहे एक्सप्लोअर करण्यासाठी। खूप छान छान ॲक्टिव्हिटी, मसाज सेंटरसुद्धा आहे तिथे, म्हणजे डायरेक्टली तुम्ही यात्रेत जाता तसे बलून्स वगैरे सगळं भारी आहे एकदम। आणि आम्ही ना श्लोकला त्या थार गाडीमध्ये बसवतच नव्हतो, कारण तो होता 1.5 वर्षाचा आणि तो इकडे तिकडे पडू नये म्हणून थोडंसं रिस्क होती, म्हणून दादू आणि दादूचे पप्पा बघा कसे मागे 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 त्याच्या पळत आहे की तो पडू नये म्हणून। आणि दादू या पण वासावर आहे की त्याची झाल्यानंतर परत मला राईड भेटते काय, परंतु आम्ही त्याला एकच राईड दिली। तर 50 की 100 रुपये होते बहुतेक, त्यामुळं मग आम्ही नाही रिस्क घेतली। तर असेच दादूचे श्लोकचे फिरण्याचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।